आयुष्याच्या धावपळीमधून काही क्षण स्वतःसाठी घेतले आणि निघालो आम्ही अशा यात्रेला जिथं होती भक्ती, शांती आणि अनुभवांचा अमोल ठेवा। तिसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आदमापूर मधल्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात। शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान। इथं पाय ठेवल्यावरच एक वेगळी ऊर्जा जाणवते। बाळूमामांच्या चरणी मनोभावे नतमस्तक झालो। त्या पवित्र वातावरणात पूर्ण मन शांत झालं। त्यानंतरचा टप्पा होता एका अस्सल कोल्हापुरी मिसळचा, जोगेश्वरी मिसळ। नमस्कार मंडळी, आता आपल्या आदमापूरच्या बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे। आता जोरदार भूक लागले। बालाजी टूर्सच्या वतीने तुम्ही बघू शकताय जोगेश्वरी मिसळ आहे, त्या ठिकाणी आता आम्ही आलोय नाश्ता करायला। आता खाऊया मिसळ। मिसळ कशी आहे, झणझणीत आहे असंच मला वाटतंय, कारण कोल्हापूरची आहे। बघूया, तुम्हाला खाऊन झाल्यावरच सांगतो। चला। तिथं मिळणारी चव म्हणजे जिभेवरचा स्वर्ग, मसालेदार, झणझणीत आणि एकदम सॅटिस्फाय। तुम्हाला माहितीच आहे की कोल्हापूर देवदर्शन या यात्रेमध्ये माझ्यासोबत जर्नी विथ निखिल म्हणजे आपला निखिल दादा आणि चिपळूणचा आपला फेमस युट्यूबर जो माझा पर्सनली जास्त फेमस आहे, इन्स्पिरेशन म्हणजे विनायक बाईत, तर तो माझ्यासोबत आहे। एकंदरीत त्याच्याकडून जाणून घेऊया की हा सोहळा तो कशा पद्धतीने पाहतोय आणि कशा प्रकारे तो हा सोहळा एन्जॉय करतोय। काय बोलशील विनायक? नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम जे आपले रोहितचे फॅन्स आहेत त्यांना सर्वांना नमस्कार। खूप सुंदर मित्रांनो व्हिडिओ असतात आपल्या मित्राच्या, तुम्ही सर्वांनी बघितले असालच। आता आपण आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत। काल आपण कोल्हापूरमधील महालक्ष्मी, त्यानंतर आपण शाहू पॅलेस, दख्खनचा ज्योतिबा या 3 ठिकाणी भेट दिली। सुंदर सुंदर म्हणजे खाणं, राहणं, फिरणं प्रश्नच नाही, सेवेत तडजोड नाही। तुम्हाला मित्रांनो ब्रीदवाक्य माहिती असेल, रोहित देखील बोलला असेल, प्रश्नच नाही आहे। आणि आज आपण पहिल्या ठिकाणी गेलं सकाळी आदमापूरचे बाळूमामा, सुंदर दर्शन झालं। आणि आता आपण आहोत जोगेश्वरी मिसळची इथे आपण आता मिसळ खाल्ली, नाश्ता केला आणि आता आपण पुढचे जे देवदर्शन आहेत ना ते आपण करणार आहोत। ते काय मी सांगत नाही कारण थोडे रिव्हील ठेवतोय, कारण मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा, शेवटपर्यंत थांबा, खूप सुंदर व्हिडिओ असणार आहेत, प्रश्नच नाही आहे। रोहित आपला मित्र, त्याचे इंस्टाग्राम चॅनल देखील तुम्ही एकदा बघा, खूप सुंदर सुंदर व्हिडिओज असतात मित्रांनो, जेणेकरून त्याची तुम्हाला हेल्पच होईल। अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या मित्राच्या चॅनलवर बघायला मिळतात। सो व्हिडिओमध्ये मित्रांनो लास्टपर्यंत बनून राहा। खूप छान विनायक, आणि खरंच या मित्राची साथ आहे, त्यामुळेच अशा खूप खूप छान छान व्हिडिओ बनवायला मंडळी प्रेरणा मिळत असते। मनापासून वाटतं की खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात। पोटपूजेनंतर आम्ही पोहोचलो खिद्रापूरच्या प्राचीन कोपेश्वर मंदिरात। ही केवळ एक वास्तू नाही, तर हजारो वर्षाची परंपरा, इतिहास आणि श्रद्धेचं एक अद्वितीय उदाहरण आहे। मंदिरात प्रवेश करताच जाणवलं आपण काहीतरी अलौकिक अनुभवतोय। खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचं दर्शन झालंय आणि आता खूप भूक लागले आणि बालाजी टूरच्या वतीने आता या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली, तुम्ही बघू शकताय। आणि या ठिकाणी सर्व जेवायला चाललेत, तर चला आता आपण पण जेवणावर ताव मारूया। दुपारी घेतलं चविष्ट जेवण, गटगटून खाल्लं आणि पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला। त्यानंतर आम्ही गेलो नरसोबाची वाडी, याला नरसिंहवाडी असेही म्हणतात। नंतरची भेट होती चिन्मय गणाधीश मंदिराची। येथे असणारी गणपती बाप्पाची मूर्ती जगातली सर्वात मोठी मूर्ती मानली जाते। हे मंदिर शांत, प्रसन्न आणि खूपच दिव्य वाटलं। तिथे घालवलेले काही क्षण खरंच मनात खोलवर घर करून गेले। गणपती बाप्पा
नमस्कार मंडळी, आता चिन्मयी गणाधीश मंदिराकडून आता आपण वाटचाल करतोय कराडच्या दिशेने, आपापल्या घरी जायच्या दिशेने. पण वाटेत भूक लागली, त्यासाठी थांबलोय. आता जातोय आम्ही हॉटेल कराड, द टेस्ट ऑफ कराड मध्ये. माझ्यासोबत आहे विनायक आहेत आणि निखिल दादा, हे तुम्हाला माहितीच आहे. निखिल दादा, आजच्या एकंदरीत दिवसाबद्दल तू काय बोलशील? खूप छान प्रवास झाला. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स असल्यामुळे ना मला कोणतीच अडचण येणार नव्हती याची खात्रीच होती. पण देवदर्शन कसं होईल, गर्दी कशी असेल, काही आयडिया नव्हती. कारण की सुट्टीचे दिवस आहेत, सगळ्या फॅमिली फिरायलाच बाहेर पडतात. पण खूप छान मॅनेज झालं. फक्त आपल्याला महालक्ष्मीच्या मंदिरात थोडीशी गर्दी सापडली, पण त्यात पण काही वाटलं नाही, कारण की भक्तिमय वातावरण होतं. त्यामुळे फुल एन्जॉय केलं. 2 दिवस कसे गेले कळलं नाही. आता आपण आजच्या दिवसातलं शेवटचं जेवण करतोय. 1 तासापर्यंत आपण आपापल्या मार्गी लागू. पण एकंदरीत खूप छान प्रवास झाला आणि खूप छान अनुभव देखील घेतला. खरं विनायक, काय सांगशील आजच्या एकूण दिवसभरातल्या प्रवासाबद्दल आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय सांगतोय? सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या पण बोललो आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बद्दल. आता काय जास्त बोलतच नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं असेल की आता निखिल बोलला की सेवेत तडजोड नाही. आता देखील आम्ही जेवायला लागलो आहे हॉटेल टेस्ट ऑफ कराड. खूप सुंदर असं हॉटेल आहे. स्वतः आम्ही इथे जेवणार आणि त्यानंतर मग आम्ही चिपळूण इथून रवाना होणार. आपला मित्र पुण्याला उतरेल. त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आहेत, व्हिडिओ देखील येणारच आहेत मित्रांनो यापुढे देखील. तर तोपर्यंत आपल्या मित्राला फॉलो करून ठेवा, जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी काय येणं बाकी आहे. तर मित्रांनो, खरंच एकूण देवदर्शन सोहळा खरंच खूप छान झाला. पण जाते वेळी थोडं मनावर दडपण ठेवून जावं लागतं, कारण आता हे मित्र आमची भेट झाली होती जेजुरी सोलापूर देवदर्शनाला, आणि त्यानंतर आत्ता आम्ही भेटतोय जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर आता आम्ही भेटलोय कोल्हापूर देवदर्शनाला. तर जाता जाता तेवढं वाटतंच, कारण हे असतात आपल्या गावी चुकूनात आणि मी असतो पुण्यात. तर म्हणजे गणपती येतोय, गणपतीला यायचा चालला जो या तुम्ही पण कोकणात जो खदलवून टाकू. कोकणावरून आठवला, आपल्या इथं आपला दोस्त आहे रोहित दळवी, ज्याचं पण युट्यूब चॅनल आहे. आणि खरंच खूप छान रील आहे. आणि मित्र माझा डान्सर आहे, बेस्ट डान्स करतो. आणि या ठिकाणी तुम्ही पण बघितलं असाल की बसमध्ये पण खूप छान प्रकारे डान्स केला नाही. आजच्या ओव्हरऑल दिवसाबद्दल किंवा आज बालाजी टूर्सच्या दरम्यान आपण जो कोल्हापूर देवदर्शनाचा सोहळा पार पडला, त्याच्याबद्दल तुझा एक शॉर्ट्स मध्ये काय सांगशील एक्सपिरियन्स? तर हा सर्वात पहिला युट्यूब ब्लॉग आहे आणि मला थोडाही कॉन्फिडन्स होता. तुम्ही सगळे होतात त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स आला. तुम्ही बोलणार हे म्हणजे मला खूप मोठी गोष्ट होती की तुम्ही बोलणार की नाही. तुम्ही एकदम फ्रेंडली झालात. मग आपण नाचलो इटलो, सगळं मस्त मजा आली. आणि तुम्ही जाताय आता तर मला कसं तरी होतं. नक्की आपण पुन्हा भेटू. नक्कीच. मग खरं तर मंडळी, कुठल्या पण क्रिएटरची सुरुवात छोट्यापासूनच असते. ऍक्च्युली हा जो निखिल दादा आहे ना, तर मी जेव्हा व्हिडिओ पण बनवत नव्हतो तेव्हा त्याच्या व्हिडिओ बघायचो आणि एकंदरीत व्हिडिओ बघून म्हणजे आपल्या चुकूनात पण आपण व्हिडिओ बनवू शकतो हे लक्षात आलं. त्यानंतर विनायक आहे, विनायकचं जे हिडन प्लेस आहेत आतापर्यंत आपल्यापैकी मला पण माहित नाहीत असे तो प्लेस एक्सप्लोर करतो. म्हणजे अशी लोक सोबत आहेत आणि त्यांचं सहकार्य आहे आणि म्हणूनच ते जीवाभावाचे वाटलेत. आणि परत सोबतच राहून अजून खूप सारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. आणि म्हणजे एवढ्या वेळेस प्रवास थांबत नाही, आम्ही लाईफ टाईम आहे, ही फक्त सुरुवात आहे. नक्कीच तुमच्या आशीर्वादाने अजून खूप काही करू. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आपण चालू जेवायला. भूक लागली ना दादा? चला भेटूया मंडळी डायरेक्ट हॉटेलला. आणि मग आलं रात्रीचं जेवण. सगळ्यांनी एकत्र बसून एकमेकांच्या आठवणी शेअर करत हसत खेळत शेवटचा क्षण उपभोगला. ही फक्त टूर नव्हती, ही होती अंतर्मनाला जोडणारी, समाधान देणारी आणि आयुष्यभर लक्षात राहणारी एक आध्यात्मिक यात्रा. ही संपूर्ण यात्रा खास झाली कारण ती आखली गेली होती बालाजी टूर्स सारख्या अनुभव संपन्न आणि सेवाभावी संस्थेनं. प्रवासात कुठेच गडबड नाही, वेळेचं उत्तम नियोजन, दर्जेदार जेवण, सुरक्षित वाहतूक आणि स्थानिक गाईडची माहिती, या सगळ्यांमुळे प्रत्येक क्षण आम्हाला खास वाटला. खरंच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलचे मनापासून आभार. त्यांच्यामुळेच आम्हाला हा सोहळा अनुभवता आला. श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि आनंदाचा एक अद्वितीय प्रवास. चला पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा. आणि कोल्हापूर दर्शनाचा असाच भक्तिमय सोहळा अनुभवायचा असेल तर बालाजी टूर्सला नक्की संपर्क करा. रामकृष्ण हरी.